नमस्कार मित्रांनो, तर आता परत एकदा आपण खायलाच आलेलो आहे. खायचाच ब्लॉग होता मागचा. चहा प्यायचा होता. चहा प्यायचा होता. मागचा ब्लॉग म्हणजे हाच ब्लॉग. हा म्हणजे मागचा सेशन एकदम हा करेक्ट माणूस आहे. म्हणजे काही जरी चूक झाली आमच्याकडून एकदम ॲक्युरेसी. आणि गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आणि सध्या आपण चाललेलो आहे, थोडं बाहेर अर्जंट काम आहे. आणि 9 वाजून 2 मिनटं झालेले आहेत आता. तर आत्ता काय काहीच नाही अजून. काहीच नाही. 7 मिनिटांनी अपडेट होतंय. 7 मिनिटांनी अपडेट येईल. पण आत्ताचं जे अपडेट आले तिथं मला फ्लॅट ओपनिंग दिसायला लागली. हा, ते निफ्टीचं हा. दिसतं पळताना दिसते. काय ना नॉर्मल बघू आता. 20-30 पॉईंट तिथंच थोडं वर खाली होतं ते. काय सांगता येत नाही. काय कसं 5 मिनिटात पण जाऊ शकतो, वाढतं ते. परत वाढू शकतं. त्यामुळं आज काय इंट्राडे काय आहे का नाही आज? बघू ना. नाही पण शक्यतो, कारण की 2 दिवसच राहिलेत तेच ना. बजेटला, त्यामुळं नाही करणारच नाही. बरोबर आहे बघू, तरी मित्रांनो. पण काय सांगता येत नाही. डायरेक्ट काय पण होऊ शकतं. कालचे पैसे आज जाऊ शकतात, डबल होऊ शकतात. बघू काय होतंय ते. स्टॉकमध्ये तर असं काय गोली का धोका नाही व्हायचा. पण जे काय असेल तुमच्याबरोबर ओव्हरव्ह्यू शेअर करू आपल्या लर्निंग ग्रुपवरती. आणि बाकी बाकी काय नाही, मस्त चालतंय. मजेने. म्हणजे मी चला भेटू. आज इंटरेस्टिंग ब्लॉग असेल, जरा बाहेर फिरू आपण परत एकदा. मित्रांनो, टाइम किती झाला रे? टाइम झालाय. फक्त काय विषय NHPC दाखवा रे, बाकीचे बघू नका आमचे. NHPC बघा फक्त 11.26%. आणि तो आम्ही बुक करतोय. खरं तर हा ठेवणार होतो 95 म्हणजे 100 पर्यंत तर होता. पण येणाऱ्या बजेटमध्ये जे इंटरिम बजेट आहे त्यामध्ये हे ग्रीन एनर्जीचा रिलेटेड स्टॉक आहे आणि ह्याच्यावरती काही डिस्कशन नाही आहे. त्यामुळे तू तिथनं पडायला सुरुवात करेल. बरोबर. आता हे व्हिडिओ काढतोय कारण ते दिसत नाही तिकडं. त्यामुळे 89.95 आहे. करतो मी सेल करतो, काय विषय नाही. 11% पण खूप आहे. चार्जेस 32 रुपये. काय माहित किती लावले चार्जेस. आता इथे दिसतंय का? नाही, चांगलं आहे. 32 ऑर्डर कमी. ऑर्डर हिस्ट्री 32 लावलेत का? पण तिथं दिसलं रे आता चार्जेस 32 रुपये. घेताना काय 70. चला मित्रांनो, आम्ही चाललोय बाहेर आणि तिथंच बघू आता. तर मित्रांनो, मोशी मध्ये आलेलो आहे. मोशीमध्ये एक फ्लॅट घ्यायला आलोय मित्रांनो. गणेशला फ्लॅट घ्यायचा आहे. त्यामुळे हे बघा एकच दाखवा. या ठिकाणी बघू शकता ONGCचं पण एक आपलं टार्गेट झालेलं आहे. या ठिकाणी ऑलमोस्ट 11% बघू शकता. तर ते मी बुक करतो आता ह्याला पिन वगैरे येईल. ते बुक केल्यानंतर म्हणजे दाखवतो तुम्हाला. पण सांगतो हे आता आपण बुक करूया. इथं आपल्याला 11% आज 3% पडलेलं आहे ते. आणि आपलं ओव्हरऑल जे आहे ते 11+ आहे. 11+ आहे. कारण काय विषय काय नाही विषय. आता ह्याला पिन बिन जनरेट करायला लागेल. आता इथं ह्या एंजल वनचं कसं आहे, मॅन्युअली जनरेट करायला लागतंय वाटतं. बघू जरा आपण किती क्वांटिटी आहेत रे. 40. होतंय का? आहे ती पिन जाऊ दे. तर आपलं झालेलं आहे 11%. ते बुक होतंय. बघू आता. एक मिनिट. एका हिरोची एंट्री तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ते बघ कसं आलंय. ए भाई, वन साइड हेअर ट्रान्सप्लांट इन द हाऊस. अरे जरा काढून दाखव ना. जरा आमच्या ऑडियन्सला पण बघू दे रे किती खर्च. केसांवरती 60,000 उडवलेले आहेत. आई शपथ. चला मित्रांनो, भेटूया आता. स्टॉक बुक करतो आणि जरा काम आहे याच्याकडं. बघू, तुम्हाला दिसेल आता पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर या ठिकाणी बघू शकता एक स्टॉक आपण सकाळी घेतला होता 500 रुपयाला. 515 आहे आता. ऑलमोस्ट 4.5% रिटर्न याच्यामध्ये आपल्याला भेटल्यात. आणि इथं आता सगळी गँग जमली. हे सगळे रील काढणारे कार्यकर्ते आहेत. सकाळी मी धिंगाणा करून सगळे लय 2-4 स्टॉक घेतलेले आहेत. ए काय रे, फोटो काढायला आला का? कशाला आला इथं? माझी रील, आपली रील म्हण की. माझी रील आहे माहिती. आणि दिस इज द बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष सूरज भाऊ मुळे यांचं स्वागत झालेलं आहे. क्रेडिट कार्डचे डिटेल दिसतील इथं. तर हे काय काढायचं अजून? हां, कॉफी झालेली. अरे याला घ्या की, याला चहा कॉफी विचारा की काहीतरी. कॉफी बघू शकता मित्रांनो. हां, घे बाई चहा. काय घ्यायचंय ते घे. काय घ्यायचंय ते घे. गणेश आहे की तिथं? खंबीर आहे गणेश. पैसे काढायचे आपल्याला. बघू चालतंय. नाही तिकडं नका लक्ष देऊ. चालतंय मित्रांनो, भेटू आता डायरेक्टली. आजचा दिवस तर चांगला चाललाय. पण निफ्टी काय म्हणते, रिजेक्शन घेऊन खाली यायला लागलंय. काय रे गणेश? अरे बोला काहीतरी. बघता का नाही चार्ट वरती?
बजेट वस्तू शांत राहा. बजेट आहे. बजेटला आहे ना, 1 तारखेला 1 तारखेला बजेट आहे. धिंगाणा. तोपर्यंत बघायचं तोपर्यंत बघायचं नाही. बरोबर, काहीच नाही. बेकारी करते. तर चालतंय मित्रांनो, भेटू आता डायरेक्टली पुढच्या ब्लॉगमध्ये. 2-3 कामं आहेत ती करू आणि भेटू. नमस्कार मित्रांनो, तर आता परत एकदा आपण खायलाच आलेलो आहे. खायचाच ब्लॉग होता मागचा. चहा प्यायचा होता. चहा प्यायचा होता. मागचा ब्लॉग म्हणजे हाच ब्लॉग. हा म्हणजे मागचा सेशन एकदम हा करेक्ट माणूस आहे. म्हणजे काही जरी चूक झाली आमच्याकडून एकदम ॲक्युरेसी आणि काय म्हणजे जर दुसरं काय जर असलं ब्लॉगमध्ये तरी पण हा कट करायला सांगणारा माणूस. होऊन द्या ना. काय बघून घ्या. शिरा आतमध्ये व्हेज आहे का काय आहे ते? व्हेज काय आहे, काय असतं याच्यात? मंचुरियन. मला वाटत नाही, पण जाऊ दे, मी तुम्हाला इकडे दाखवतो. मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला सगळे स्टॉक लागत नाही, पण LIC हाऊसिंग फायनान्स आजच्या दिवसातला 3रा स्टॉक जो की प्रॉफिट बुकिंगपर्यंत आलेला आहे, ज्याचा 8.77% झालेला आहे. 10% जाऊन आला असेल मे बी. आणि त्यांनी एक रेजिस्टन्स ब्रेक केला आहे वरचा. ह्याचं ॲव्हरेजिंग केलं होतं म्हणून ह्याचं टार्गेट आत्ता एवढं दिसतंय. खरं तर ह्याचं LICचं ॲव्हरेजिंग केलं होतं आणि ह्याचं जे टार्गेट आहे ना थोडं वरती होतं, पण आत्ताच 10%ला आलं कारण खाली मार्केट पडलेलं त्यावेळेस ॲव्हरेजिंग केलं होतं. आणि ओव्हरऑल टोटलमध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी 3,300 रुपये. तर मी पण खाऊन घेतो आता. ट्रिपलच सांगितलं ना. ट्रिपल नूडल्स आणि ट्रिपल राईस फुल एवढ्या गोष्टी मी सांगितल्या आहेत. येईल ना तुला प्यायला. चालतं मित्रांनो, भेटू आता डायरेक्ट खाऊन झाल्यानंतर ब्लॉगचा शेवट करताना. तर मित्रांनो भांडी घासून झालेली आहेत. 620 रुपये बिल झालं गणेशने ह्या दोघांनी. गणेश 720 रुपयाला काय डायरेक्ट चालतंय. हो नाही, जाऊ द्या मित्रांनो. आजचा दिवस झालेला आहे, म्हणजे दिवस नाही झाला, आत्ताशी 2 वाजले, अजून 1.5 तास आहे मार्केट संपायला. इंट्राडेमध्ये करत अरे आधी ज्यावेळेस करायचो सेलिंग म्हणजे आता पण करतो जे, फक्त आता थांबवलंय. त्यावेळेस आम्ही 2:30 वाजता वाट बघायचो. 2:30 वाजायचे सुरुवात करायचो. गार्डनमध्ये जाऊन 5-5 रुपयाचे शून्य करायचो, ब्लड प्रेशर वाढवायचो आणि घरी यायचो मस्तपैकी. पण आता जरा chill life आहे. बुक केलं मग 2 स्टॉक बुक केले होते, एक राहिला आहे. त्याचं टार्गेट भले वरती असेल, पण ठीक आहे, त्याचं वर या साईडचं जात आलं आहे. तर 1230 रुपये थोडासा खाली आला आहे 8.5% वरती. आता याचं टार्गेट थोडंसं वरती आहे, पण आम्ही ॲव्हरेजिंग केल्यामुळं हे लवकर तुम्हाला दिसतं इथं. तर बघू ओव्हरऑल आता या ठिकाणी बघितलं तर 3600 रुपये प्रॉफिट आहे. आपला DLF पण थोडंसं वरती आला आहे. बुक किती केलंय ते पण सांग. पलीकडे बुक हे पलीकडचे 2 केल्यात, अडाणी ग्रीन आणि NHPC. NHPC मध्ये आपण 1100 बुक केले का, 1000 काहीतरी समथिंग 1100 बुक दाखवलेलेच म्हणा तुम्हाला कशी बघितलं. अडाणी ग्रीन मध्ये आपण 500 बुक केले. त्यानंतर एंजल 1 मध्ये 3 बुक केले आतापर्यंत आपण. एंजल 1 मध्ये जर अडाणीचं धरलंच नाही रे. ते काय 10% नव्हतं झालं, पण तरी करून टाकलं. रिझल्ट होऊन पण नाही पाहिलं ते. केलेलं. थांबा मी इथेच दाखवतो तुम्हाला. तर ONGC आपण एक बुक केला होता. ONGC मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण कितीला बुक केलं इथं काय दाखवते असं प्लस 222. अच्छा, म्हणजे एवढं प्रॉफिटमध्ये आहे आपण. तर ONGC बुक केला, इथं 1000 रुपये काढले, म्हणजे टोटल एक 2500 रुपये बुक केले आणि आत्ता 3500 रुपये आहेत, जे की बाकीच्या स्टॉकचे ॲव्हरेजिंग आहे. काय काय स्टॉक कमी लॉसमध्ये आहेत बघू, पण आत्तापर्यंत चांगलं चाललं आहे. जे काय ॲनालिसिस करून आपण घेतो आहे, मे बी बुल रनमध्ये असेल त्यामुळे होत असेल. काय झालं ठीक आहे. तर इंट्राडे करत नाही, कसं वाटतंय? चांगलं वाटतं, भारी वाटते का? इंट्राडे शिवाय करमत नाही, पण सध्या ॲडजस्ट करावंच लागतंय कारण की हाताने लॉस करून कुणी घ्यायला सांगितलं नाही. आणि एवढ्या टाइम रिझल्ट तुम्ही बघताय ना आता काय चालू आहे. हा रिझल्ट आयवी तर बघितलं ना 15.5च्या पण वर प्लस गेलेले. परवाचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे सगळ्यांसाठी. 1 तारखेचं बजेट. तर त्या दिवशी बघू. आता उद्याचा 1 दिवस राहिला आहे फक्त, तर उद्या व्हॉलॅटिलिटी असू शकते मार्केट. उद्या असू होणारच. काल मजबूत मुवमेंटमुळे मी बघितलं तेव्हा 15.58 होतं गेलं, म्हणजे बऱ्यापैकी. पण परवा मध्ये एवढं नाही गेलं बजेट. आता सध्या बजेट नाही गेलं ना, तर मागच्या 23 होतं माहिती आहे ना. त्यामुळे बघू काय होतं मित्रांनो. आता संपला जो ब्लॉग हा, आणि आता इंट्राडे काय करणार नाही पुढे. स्टॉकमध्ये पण काय एंट्री फ्रेश नाही, त्यामुळे उद्याच भेटू डायरेक्ट. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका मित्रांनो, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असेल.